पाणी देखील पाणी आणि एनर्जल जे आहे ते आणण्याचा आग्रह केलेला आहे आणि या ठिकाणी पाणी जे आहे ते देखील दिलं जात आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की पाणी आणि एनर्जल जे आहे ते देखील या ठिकाणी धनंजय देशमुख यांना दिलं गेलेलं आहे. आणि हे नातेवाईक जे आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या लोकांनी खून केलेला आहे त्या लोकांना अजून ओके. केलेलं नाही आणि सगळे पुरावे आहेत. पोलिसांना येतो. कसे कसे घटना घडलेल्या त्यांना आरोप केला जात नाही. जरांगे पाटलांसोबत काही बोलणं झालं का? जरांगे पाटलांसोबत काय बोलणं झालंय? दादा त्याला येणं पाहता आपण न्याय कोणाची मानसिकता नाहीये. दादा त्याला पाणी पाजा आधी येणं पाजा. थांबा 2 मिनिट. एनर्जल ही करतात ते. एनर्जल झाल्यानंतर तर आपण पाहतोय तर धनंजय देशमुख यांना भोवळ आलेली आहे. त्यांनी सकाळपासून काहीही खाल्लं नसल्याचं त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी म्हटलेलं आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी खरं तर कालपासूनच मी टॉवरवर चढून स्वतःला संपवून घेण्याचा इशारा दिला होता आणि आज ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत. त्यांनी सकाळपासून काही खाल्लं नाही आणि त्यामुळे त्यांना भोवळ देखील आलेली आहे. तपास यंत्रणा आम्हाला तपासाबाबत कोणतीही माहिती देत नसून काही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का असा प्रश्न खरं तर देशमुख कुटुंबियांनी उपस्थित केला. तसंच खंडणी ते खून प्रकरणाचं कनेक्शन असून सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात यावा आणि सर्व आरोपींमध्ये वाल्मिक कराडला देखील 302 मध्ये घ्यावं अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे. तसंच